नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपला सोमवार. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा उशिरा येत आहे, त्याबद्दल क्षमा असावी. आजच्या व्हिडिओची सुरुवात करणार आहे शिवाय. त्याला Hi everyone and welcome to जय श्री वालहाडे ब्लॉग. मी आहे शिवाय. It's a new day, new beginning. Day starts for all you lovely and beautiful people. अशी केली शिवायने सुरुवात. तर ही झाली आहे आपल्या पूजेची सुरुवात. तर छान अशी आपली पूजा झालेली आहे. नेहमीप्रमाणे देवारा गच्च असा फुलांनी सजलेला आहे छान. आपण लहान होतो तेव्हा ट्रिप म्हटलं तर आपल्याला किती आनंद व्हायचा. तसेच आता देखील शिवायने ओमची गेलेली होती ट्रिप. तर त्यांची ट्रिप गेली होती रामेश्वर आणि अगस्ती या 2 ठिकाणी त्यांची ट्रिप गेलेली होती. त्या ट्रिपसाठी आणलेला होता अशा पद्धतीने खाऊ. बराच खाऊ होता दोघांना पण. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला ट्रिपला जायला सुद्धा भीती वाटायची, पण आता खूप चेंजेस झाले आहेत. आता आपण स्वतःच मुलांना ट्रिपला देखील पाठवतो. तर अशी त्यांची तयारी झाली होती. टिफिन पण होता त्यांना. तर टिफिनसाठी केलेले होते छोले आणि ट्रायंगल चपाती केली होती. त्यांना दोघांना पण खूप आवडते अशी ट्रायंगल चपाती. टिफिन थोडाच दिला होता कारण एवढा खाऊ पण होता, त्याच्यामुळे त्यांना टिफिन थोडाच सांगितला होता. सो दिली. ही त्यांची चालली आहे छान अशी ट्रिप. सगळे मुलं अगदी उत्साहात रेडी होऊन आलेले होते. अशा पद्धतीने त्यांची ट्रिप गेलेली होती. ओम मागे बसला होता, बघू शकतात तुम्ही. किती मुलांना उत्साह. अगदी ट्रिपला जाण्यासाठी आदल्या दिवसापासूनच अगदी एक्साइटमेंट होती सगळ्यांनाच. काय खाऊ घेऊन जायचा, काय टिफिनला न्यायचं, सर्व प्रकारे छान अशी तयारी करून सर्व बाय करतोय ओम. इथं बसला होता आपला शिवाय. अशा पद्धतीने त्यांची ट्रिप ही गेलेली आहे. तर हे काही फोटो त्यांनी शेअर केले होते. तर खूप सुंदर मूर्ती आहे शंकराची. आणि त्यानंतर आम्ही त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे हा सोमवारचा व्लॉग आहे, आम्ही संडेला गेलो होतो येवल्याला. येवल्याला माझे जिजाजी आणि बहीण आहे. तर त्यांचा सेवानिवृत्तीचा प्रोग्राम होता. त्या ठिकाणी आम्ही गेलेलो येवल्याला. तर रस्ता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. नाहीतर जेव्हा मी BEdला होती 2008ला, इतका रस्ता खराब होता हा येवल्याचा, प्रचंड खराब होता. त्यातही अजून भरपूर कामं चालू आहे. बऱ्याच ठिकाणी वन वे होता. आम्हाला ज्या ठिकाणी 1 ते सव्वा तास लागतात संगमनेरहून, त्या ठिकाणी आम्हाला 2, 2.5, 3 तास लागले होते जाता जाता. हे सर्व लोके पायी चालले होते दिंडीसाठी. आम्ही त्याचे दर्शन घेतलेले. ज्यांच्या कार्यक्रमासाठी मी चालली आहे येवल्याला माझ्या जिजाजींसाठी, त्यांच्याबद्दल काय बोलावं. ते एक व्यक्ती म्हणून तर खूपच चांगले आहेत. म्हणजे अगदी
शब्दच नाही आहे त्यांच्याविषयी काय बोलावं. इतके हेल्पफुल, तर कोणत्याही गोष्टीत सर्वात आधी पुढे उभे राहणार, ती गोष्ट कोणतीही असो. मला जर काही कोणत्या गोष्टीचा राग आला असेल किंवा काही पर्सनल पण, तरी त्यांच्याशी शेअर केल्यानंतर असं कधीच झालं नाही. एक असं मोठा भाऊ म्हणून त्यांनी नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी देव माणूसच. त्यांच्याविषयी बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे आमचे संताजी बाविस्कर सर, आमचे उच्ची सर, कृष्णामांचे आमचे राजू भाऊ, त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेले सर्व बंधू भगिनी, आपण सरांची ओळख वेगवेगळ्या माध्यमातून बघितली, ऐकलं. मी सरांची एक वेगळी ओळख करून देते अगदी 2 मिनिटात. सर म्हणजे आमच्या ओमसाई कॉलनीतील सर्व पुरुष मंडळांचे जिवलग असे मित्र, सर्व भगिनींचे हे मोठे बंधू आणि आमच्या ओमसाई कॉलनी येथील सर्व लहान मुलांचे आवडते काका म्हणजे चौधरी सर. बघा, रिटायरमेंटचा कार्यक्रम म्हणजे काय आहे, तर जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की मी या जीवनात येऊन काय केले आणि मी काय केले याचं उत्तर देणारा हा आजचा दिवस. आणि मला वाटतं चौधरी सरांना या प्रश्नाचं उत्तर खूप छान प्रकारे मिळालेलं आहे. आमच्या ओमसाई कॉलनी परिवारातर्फे सरांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. 22 फुटे दिदी होत्या. आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिक्षक आमदार सन्माननीय आदरणीय किशोरजी दराडे साहेब, त्याचप्रमाणे तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ MGK ज्युनियर कॉलेजचे सरचिटणीस आदरणीय सुशीलभाई गुजराती, तसेच MGK महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय सन्माननीय महाले सर, तसेच या व्यासपीठावर बसलेले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आमचे मामाश्री आदरणीय हरिश्चंद्र देसाई, या चौधरी कुटुंबावर प्रेम करणारे, या येवला शहरामध्ये आम्हाला साथ देणारे येवला मर्चंट बँकेचे चेअरमन, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष बंडू पैलवान बंडू भाऊ क्षीरसागर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले आमचे दाजी डॉक्टर संताजी बाविस्कर, तसेच आमच्या भाऊंना नेहमी साथ देणाऱ्या आमच्या वहिनी साहेब सीमाताई चौधरी, त्याचप्रमाणे माझे काका या व्यासपीठावर बसलेले विनायक चिन्ना चौधरी, तसेच आमचे वहिनीचे आले आमच्या कुटुंबामध्ये नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे अशोक अण्णा कोकाटे, संताजी मंडळाचे माजी जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी व्यवहारे, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ आणि येवला शहर तेली समाजाचे अध्यक्ष सदाभाऊ. 2 तारखेला संत तुकारामची 2 तारीख विठ्ठल रुक्माई मातेचं शुभवाची तारीख पण आज आहे. खूप छान आणि झालेला. आमचे बंधू कैलास चौधरी त्यानंतर हा आहे शिवायचा प्रोग्राम.
काही फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे सर्व माझे मामा आहेत 7 व माम्या पण आलेल्या. साईडला दोघी पण वहिनी आहेत माझ्या. ही माझी दीदी आणि जीजू आणि त्यांचे दोघं मुलं आहेत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.